मात्र खास करून पेश होतात तिथे. सध्या आपण जाऊया बॉलिंग टीम नाणेफेकी जिंकून निवडलेली आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच काय तर गोलंदाजी फलंदाजी करायची आहे एकविरा स्पोर्ट्स वाघेपाडा टीमला. आज जवळजवळ रुपेश मोरे जे अनफिट आहेत ते आपल्याला जर पाहायला मिळतील. त्यांच्या अनफिटचा मात्र फटका वेळेच्या बाबतीमध्ये पंच सांगतायत आम्हाला की प्रत्येक ओव्हरसाठी 5 म्हणजेच काय 2 ओव्हरसाठी तुम्हाला 10 मिनिटामध्ये 2 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर जर झाले नाही तर मग तिसऱ्या ओव्हरमध्ये तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि टायमर ऑन केलाय का मनचा? यस टायमर ऑन केलाय. मग आता आपण जाणार आहोत वेळेच्या नुसार. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय सिद्धेश गुटे नावाचा गोलंदाज. भरपूर दिवसानंतर आज पहिला चेंडू पाहिला आपण समोर खेचलाय परंतु हवेत झेल पकडला जातोय. कुणाल मात्र आपण पाहिला पहिल्या चेंडूवर आगाज करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. आगाज मात्र करता आला नाही परंतु त्याला दिलाय गोलंदाजाने अंजाम आणि पहिल्याच बॉलवर मात्र सफलता सिद्धेशच्या खात्यामध्ये. पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला. किरिस का सुनने का गाना? किरिस का दिल ना दिया दिल ना दिया थैंक यू. किरिस का गाना सुनेगा तो ले बेटा. किरीसचं गाणं देखील ऐकलं. आता कमेंट बॉक्स मला वाटते डीजे मास्टरने आमच्या ओपन केली त्याच्यामुळे गाणंही ऐकलं. आणखीन मग आता करा मी येते तुम्हाला गाणी. परंतु सध्या तरी प्रेक्षकांना गाणी ऐकायचं मन झालंय परंतु ना क्रिकेटच्या पटलावर आमच्या क्रिकेटपट्टूंना चांगलं क्रिकेट खेळायचं मन झालंय. खेळावंच लागेल कारण की आज जर टायगर चषकाला तुम्ही जिंकण्याच्या अनुषंगाने इथे दाखल झालेत ना तर मग शांत बसून चालायचं नाही थांबायचं नाही गाड्या थांबायचं नाही आणि पुढे आल्याशिवाय राहायचं नाही. आता पुढे तर यायचं आहे परंतु कसं यायचंय काय यायचंय क्रिकेट चांगलं खेळावं लागेल. नुसतं हातामध्ये बॅट घेऊन किंवा बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरून तर आपल्याला तसं काही करता येणार नाहीये. त्याच्यासाठी चांगलं क्वालिटी क्रिकेट मात्र हे खेळावं लागेल. अगदी आपण पाहू शकतो. आता जाऊया नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अनिकेत होमडे एक चांगले एक खेळाडू आहेत. बॅटची काढा थर्डमॅन स्लिप अगदी आपण पाहू शकतो म्हणजे थर्डमॅन तिथेच होते स्लिप म्हणू शकतो थर्डमॅन म्हणू शकतो परंतु अगदी 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 क्षणामध्ये आपण पाहिलं तर भरपूर काहीतरी करता येईल. भरपूर घडलं आणि बिघडलं. घडला काय तर जो चेंडू अडवायला हवा होता ना तो अडवला नाही आणि जिथे एक होऊ शकलं असते ना तिथे 2 दिले आहेत. म्हणजे आता काय होईल माहिती आहे का एक धाव चेस करताना 2 मध्ये कन्वर्ट करावी लागेल. हे नुकसान असं आहे का एका धावेचं. हे असे स्लिप पॉईंट्स असतात ना ते नक्कीच घातक ठरत असतात क्रिकेटच्या पटलावर आणि जेव्हा खास करून कंपल्सरी चेसिंग असते तेव्हा. अनिकेत एक मॅच विनर प्लेयर आहेत आणि एक कमालीचे खेळाडू आहेत. एक कमालीची खेळी त्यांना करावी लागेल. इंटेन दर्शवला जातोय अगदी गलीच्या डोक्यावरून फटका खेचला गेला होता. इनफिल्डच्या वरून चेंडू चाललाय परंतु तिकडे थोडासा आउटफील्ड मध्ये चेंडू स्लो झाला. धावा मिळतील 2 अगदी कारण की बाउंड्री तिथे लांब आहे बघा. वर ड्रिलिंग वर जर लागला तर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा धावा मिळते बाउंड्री मिळेल परंतु तिथे अगदी आपण पाहू शकतो झोन आहे. त्या झोन मध्ये चेंडू गेला नाही त्यामुळे झोनच असतील. धावसंख्येचा वाढता आकार अगदी आपण पाहिलाय. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झाली कशी बघा मित्रांनो तर विकेटने झालंय परंतु त्याचा आलेख आहे ना विकेटने खाली न जाऊन देता वर घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल आणि ती कला दर्शवतील हे दोन्ही बॅटर्स आणि ते कलाकार आहेत. शफल झाले होते स्टंपच्या बाहेर. फिल्डिंग तर चांगली झाली डायरेक्ट हिट अगदी आपण पाहतोय. झालंय का हो झालंय. काय थ्रो होता जबरदस्त थ्रो होता. काय लाजवाब तुषार होते. तुषार लोखंडेच्या माध्यमातून हा हिट होता. राहुल होते मला वाटतं की राहुलच्या माध्यमातून हा डायरेक्ट हिट. क्या बात आहे सुपर्ब नेम. म्हणजेच काय मला वाटतं की बॉलिंग संघाने मात्र पूर्ण तयारी केली या स्पर्धेसाठी. मग
बॅटिंगच्या सहाणे नक्कीच जवळजवळ जो एक ट्रेंड आला होता ना की एक काम आपल्याला पूर्ण करायचं असेल ना, मग त्याच गोष्टीवर मग जास्त फोकस करायचा आहे. मग प्रत्येकाला एकच काम आहे, तर तुला डायरेक्ट हिट तर डायरेक्ट हिट, तुला बॉलिंग तर तुला बॉलिंग, मला बॅटिंग तर मला बॅटिंग. म्हणजे क्रिकेटच्या पटलावर आपण बघू शकतोय ना की असं सगळं असतंय. परंतु सध्या तरी आपण बघितलं की क्रिकेटच्या पटलावर ना तुम्हाला फक्त एकच गोष्ट करता येत नाही, क्रिकेट खेळता येत. त्याच्यासाठी तुम्हाला ना योगदान ॲज अ प्रॅक्टिसमध्ये आपण जितकं चांगलं करू तितका फायदा मिळतो आपल्याला मैदानात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग भाविश पागी यांना देखील पाहिलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये हे ना 2 धक्के. आज रुपेश नाहीये, त्यांची कमी देखील भासेल. कारण की बॅटिंग मग बॉलिंग एक टॉप ऑलराऊंडर क्वालिटी क्लास खेळाडू आहेत, इंजर्ड आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी काम्याचा भोगावा लागू शकतो. परंतु आज रवी यांची जबाबदारी वाढणार आहेत. भाई भाई यांना चालावं लागेल. भाई चलते तो सीना तान चलते, कारण की एक असे जबरदस्त खेळाडू आहेत रवी. स्टेप आउट घेऊन येण्याचा प्रयत्न केला गेला होता. या वेळेला आपण पाहिलं तर व्यवस्थित टायमिंग झालं नाही, हलकीशी मिसफिल्ड झाली आहे. सिंगल मात्र तिथे देखील मिळेल. सिंगलने टीमची टोटल वाढली जाते. आमचे स्कोर्स आम्हाला सांगतायत 6च्या घरामध्ये टोटल चाललंय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग षटकामध्ये फेकून झालेली चेंडू एकंदरीत हे पूर्ण झालेत 5. मॅन्डेटरी पावलेच्या षटकामध्ये बाउंड्री एकही आलेली नाहीये. हा मोठा प्रश्न असेल चिंतेचा. चिंता मिटवली जाईल का भविष्याच्या माध्यमातून? चिंता मिटवण्याचं कार्य केलंय का? फटका अतिशय खेचलाय चांगला, परंतु फिल्डर आहे तिकडे. हो हो, लाजवाब लाजवाब. अंतिमच्या क्षणाला चेंडूला मात्र रोखलं गेलं आणि धावा मात्र जोडल्या गेल्या. 3 धावा जोडल्या आणि या 3 धावेने मात्र टीमच्या टोटलला मात्र थोडासा मात्र आधार मिळतोय. आधार मात्र किती पर्यंत पोहोचतोय तर पोहोचला गेलाय पहिल्या ओव्हरमध्ये 9. 2 विकेट गेल्यात, हरकत नाही आहे. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट ठेवले ना तर या 9ला आले काय ना तो आणखीन पुढे जाईल, परंतु तो नेण्याचं कार्य कोण करतील या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ते देखील पाहूया. प्रत्यक्षात जाऊया आपण डीजेकडे, गाणं ऐकूया, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या ओव्हरसाठी येऊया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. व्हेरी वेलकम. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॉलर असतील आता नंबर 2 मध्ये सुनील भोईर, ज्यांना आपण पाहतोय. सुनील भोईर, सुनील सुरेश भोईर नावाचे हे नवीन बॉलर मात्र आपण पाहिलं तर कदाचित आपल्या संघासाठी महत्वपूर्ण नव्याने पदार्पण करत असताना, डेब्यू करत असताना आपल्या संघामध्ये त्यांच्याकडे आता गोलंदाजी क्रम सोपवला गेलाय आणि तो गोलंदाजी क्रम सोपवल्यानंतर आपण पाहतोय की कशा प्रकारच्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतील विथ द बॉल. हो हो, पहिला चेंडू आणि फलंदाज मात्र तिकडे फसलाय. स्क्वेअर लेग पंच म्हणतात, यस स्क्वेअर लेग पंच इथे म्हणतात. फलंदाज आहे इथे बाद. आणि ते चित्र दिसून देखील आलं होतं की यष्ट्यांवर चेंडू हा लागला होता. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण हे दृश्य आहे ना पाहू शकतोय. अगदी खोल टप्प्यामध्ये चेंडू बघा कशा प्रकारे चेंडू आला आणि यष्ट्यांवर लागून गेलाय. हे चित्र दिसलं होतं आणि अंपायरला तर अगदी जवळून दिसलं होतं. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये रुपेश मोरे अखेरीस मात्र आलेच. बघा कुणाल यांनी सांगितलं होते आम्हाला की थोडीशी कमेंट दिली होती लेट की थोडेसे इंजर आहेत, परंतु आलेत. रुपेशचं संघामध्ये असणं ना भरपूर फरक पडतो, असणं आणि नसणं. कारण की का फरक पडतो आता त्याचं चित्र आहे, त्याचं उदाहरण ना तो तुम्हाला देऊ शकेल. कारण की जेव्हा गरज पडते ना 9 धावा आहेत फलकावर, जेव्हा गरज पडते ना तेव्हा
आपल्या संघासाठी संकट मोचकवाला रोल असतो ना, तो रोल पूर्ण करतात. रोल मॉडेल म्हणू शकतो आपण. आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण खेळी रुपेशच्या माध्यमातून ही पाहायला मिळेल का, आणि द्यावी तर लागेल त्यांना. बघा आल्या आल्या बॅट मात्र फिरवलंय, बॅट खांद्याच्या मागे, परंतु प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे, प्रयत्नाची पराकाष्ठ आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू डीजे. आता समजलं असेल नक्कीच की मी का उल्लेख करतो या खेळाडूचा. असणं आणि नसणं किती फरक पडतंय. आल्या आल्या त्याने काय करून दाखवला, कारण की आतापर्यंत ज्याही खेळाडूला जमलं नव्हतं, आणि नक्कीच त्याने तो कारनामा केला. आल्या आल्या ते धडक बेधडक सिक्सर कडक. धावफलक पोहोचला 15 च्या घरामध्ये. अगदी आपण पाहू शकतो की या षटकामध्ये मग आणखीन चेंडू शिल्लक आहेत. पंधरा आल्या आल्या अगदी आपण बघितलं तर एक बॉल आणि 6 धावा आल्या आल्या मात्र जबरदस्त. लेग वर अगदी आपण बघितलं हा चेंडू. आता मात्र आपण बघितलं की पहिला जरी हा चेंडू ना गोलंदाजाच्या नावावर होता, परंतु दुसरा चेंडू हा फलंदाजाच्या नावावर, आणि चित्र बघा ना कसं पलटलं लगेच. 16च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेला गतीचा वापर करायचा होता, धीमा टाकलेला चेंडू होता. थोडस सेन्सिबल क्रिकेट दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मागच्या दिशेने मात्र अगदी आपण पाहिलं तर मग हा शॉट एक्झिक्यूट करायचा होता. व्यवस्थित टायमिंग साधता आलं नाहीये, धीमा आलेला चेंडू होता, त्यामुळेच बीट झाले रुपेश. टीमची टोटल 17 गडी बाद झाले, 3 षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत 3. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा धावा मात्र जोखीम बऱ्या होत्या. अगदी चर्चा करायची झाली तर मग इथे या वेळेला ना तर तुम्ही विकेट बहाल करून चालणार नाहीये. या वेळेला आपण पाहिला समोरच्या दिशेने फटका खेचून मारला. फिल्डर आहेत तिकडे, फिल्डर मात्र आपण पाहिले तर चेंडू लढवण्यामध्ये यशस्वी होतील का, नाही झाले तिथे. आणि अगदी छान फटका मात्र चौकार रुपेशच्या बॅट मधनं येत असताना पाहायला मिळाला. टीमची टोटल पोचली जाते या चौकारानं 22च्या घरामध्ये. या षटकामुळे मोमेंटम मिळालाय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम सातत्याने पण बघितलं तर मग फलंदाजी ताकद आहे त्यांची, कारण की जरी सुरुवातीला आपण बघितलं होतं कुणाल कमी पडले गेले, अनिकेत कमी पडले गेले, भावेश कमी पडले, परंतु रवी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि रुपेश आणखीन आपल्या संघासाठी आहेत तोपर्यंत लढणार. हे या दोन संघाचे ढाण्या वाघ आहेत आणि ढाण्या वाघांची मात्र दहाड कमी पडणार नाहीये. आणि ही पुन्हा एकदा फोडलेली दहाड आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार. पाणी पड पोशे आलो घराकडे, थेंबे थेंबे पाणी पड ग, पाणी पड पोशे आलो घराकडे. यो रिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडपडे. यो रिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडपडे. थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. थँक्यू अंपायर्स. विच टाइम? ओके, कम्प्लिटली अगदी वेळेवर षटक पूर्ण झाले, त्यामुळेच पंच देखील सांगतायत परंतु आता जास्त घेऊ नका, कारण की 2 षटक तुम्ही वेळेवर हाताळलेत, परंतु तिसऱ्या षटकासाठी तितका नका घेऊ. चला लगेच 26 अब तक 26 स्पेशल 26 म्हणू शकतोय.
मग स्पेशल 26 सांगितलंय बघा गाईस, त्याच्यामध्ये स्पेशल 26 तर कोणी स्पेशल केले ते देखील सांगतोय. स्पेशल करणारे खेळाडू आहेत ते म्हणजेच की फॅक्टर प्लेयर मिस्टर रुपेश मोरे. आल्या आल्या षटकार 2 चौकार. आता बॉलिंग ट्रॅकवर बघूया की कोणता गोलंदाज इथे निवडला जातोय. ते टॉवर मध्ये साहिल वजरे इन झालेत आता तिसऱ्या. साहिलकडे चेंडू सोपवलाय, साहिलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, परंतु रवी या खेळाडूला ना आतापर्यंत तुम्ही शांत पाहिलेत. या ओव्हर मध्ये रवी सारखा खेळाडू शांत राहणारा खेळाडू नाहीये. या वेळेला बायला फटका मिस टायमिंग झालाय. साहिलला संधी मिळाली आहे बघा. रवीची विकेट नाही या मुवमेंटला तुमच्यासाठी फायद्यासाठी आहे, कारण की या खेळाडूचा खेळ ना सगळ्यांना माहिती आहे. कारण की हा खेळाडूचा नक्कीच जर खेळ पाहायचं असेल ना तर तुम्ही मग सातेवलीच्या मैदानातली ती हायलाइट्स बघा. परंतु झाला इथे बाद. वाजवली रे भाऊ तारप्याची मोजिक वाजवली न भाऊ तुझी सालीच पटवली रे भाऊ तुझी सालीच पटवली. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत मिस्टर दीपेश मेघवाळी. दीपेशला आता मात्र काय करायचं आहे तर मग समजदारीचं क्रिकेट काय आहे आपल्या समोर रुपेश देखील आहे. दीपेश स्टॅकिनकडे 5 चेंडू असतील. साहिलने पहिल्याच बॉलवर सफलता. मागच्या ओव्हरमध्ये देखील असंच काहीतरी चित्र होतं. पहिल्याच बॉलवर सफलता परंतु धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा पाहिली आपण कॅच पकडला जातोय वारंवार. आतापर्यंत आपण पाहू शकतोय की मग या ओव्हर मध्ये वारंवार 2 म्हणजे तिन्ही जवळ आपण ना ओव्हरची सुरुवात विकेटने झाली. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट, तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट. हे चित्र बघायला मिळतंय. धाव फलकावर आहे धावा फक्त आणि फक्त 26 म्हणजे फक्तही नाहीत आणि जास्तही नाहीत 26 धावा आहेत. परंतु ही विकेट आणखीन मिळवलं गेलंय म्हणजेच काय तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. इथे 8 ओव्हरमध्ये धावा कमी द्यायच्यात आणि विकेट जास्त घेताना आपल्याला बघायला मिळेल. परंतु आतापर्यंत या 2 बॉलमध्ये एकही धाव आली नाहीये. तो दुष्काळ आहे ना धावेंचा तो पूर्ण करावा लागेल. जयेश मोरे मैदानाच्या आतमध्ये आता आले. जयेश त्यांना विथ द बॅट आता सेन्सिबल क्रिकेट काय म्हणताय तर त्यांना माहित आहे जयेश यांना भरपूर वेळा आणि भरपूर क्रिकेट खेळलेत ते. सेन्सिबल क्रिकेट काय आहे आणि हे आहे कारण की त्यांनी घेतलेली एक धाव. बघा इकडे काय करायचं होतं. डायरेक्ट हिटचा मात्र मनामध्ये विचार आणला होता परंतु बदलला होता. सध्या तरी आपण नजर टाकली आहे तर मग आता रुपेशला मिळेल स्ट्राईक. षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील 3 चेंडूमध्ये फक्त 1 आले 2 विकेट आले. धाव फलकाला मात्र थोडा आकार मिळालाय. 27च्या घरामध्ये पोहोचले परंतु 27 धावा जर बघितल्या आपण तर या मैदानाला नाही त्या शोभत नाही आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम सांगेल की 27 नाही कमीत कमी आम्ही 35 तरी ठीक होतील. त्याच्यासाठी रुपेश मोरे आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली त्याने. एक अँकरवाली इनिंग बिल्डअप केली आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट तर फिरवली होती परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही. प्ले अँड मिस. काय जबरदस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आणि विकेट टेकिंग इकॉनॉमिकल गोलंदाजी. कारण की 4 मध्ये फक्त 1 धाव आलेली आहे आणि 2 विकेट. उर्वरित 2 चेंडू आहेत. रुपेश मोरेसाठी हा चेंडू मागच्या दिशेने उडवलाय. आवाज तर जरूर चांगला आलाय आणि नतीजा देखील तितकाच सुंदर. मिळेल हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
नक्कीच रुपेशकडे क्षमता आहे, तिने सांगून नाही तर करून दाखवले. म्हणूनच म्हणतात ना की ताकद ही शब्दात टाका, आवाजात नाही. कारण की शेती ही पावसात केली जाते, तलावात नाही आहे. डेफिनेटली आपण पाहतोय की सांगून नाही तर करून दाखवायचं आणि ते करून दाखवलं गेलंय रुपेशने. पुन्हा एकदा उडवलाय फटका. फिल्डर आहेत तिकडे, परंतु या वेळेला मात्र फिल्डरच्या हातामध्ये कॅच कलेक्ट केला गेलाय. परंतु गोलंदाज कौतुक देखील करावं लागेल, कारण की या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 7 धावा आणि 3 विकेट हे त्यांच्या नक्कीच खात्यामध्ये येताना पाहायला मिळाले. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरमध्ये फलकावर पूर्ण झालेल्या धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. 33 धावा आणि 34 धाव्यांचं लक्ष. म्हणजेच काय, एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा टीमला हवा होता ते टार्गेट मिळालं. मग आता एका बाजूने टार्गेट तर मिळाले, मग दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मध्ये दमखम तर भरपूर आहे. आणि आतापर्यंत जर इतिहास बघितला ना तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा टीमचा जो बॉलिंग युनिट आहे ना, टफ अँड स्ट्रॉंग आहे. आणि नक्कीच या टफ गोलंदाजीला मात्र कशा प्रकारे प्रत्युत्तर दिला जाईल का बॉलिंग टीमच्या माध्यमातून. साई कृपा बॉलिंग टीम मात्र या मॅचला जिंकण्यामध्ये यशस्वी होईल की मग मॅचला वाचवण्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा यशस्वी होईल. काय घडेल या मॅच मध्ये प्रत्यक्षात त्याचं धावतं विवरण करण्यासाठी जोडले जातील आता आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजयजी भोये. कैसे हैं आप लोग? धन्यवाद मिस्टर जयेश ढुकले. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत टायगर स्पोर्ट बिबेपाडा आयोजित टायगर चषक 2025 आपण पाहतोय. मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग पहिल्या फेरीतील 4 एकविरा स्पोर्ट वाकीपाडा वर्सेस साई कृपा स्पोर्ट बॉलिंग संघ या दोन संघामध्ये आपण पाहतोय. चला काही करायचे कारण आज फायनल डे. कोणता संघ टायगर ट्रॉफी 2025 वरती नाव आपलं फिरवणार आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल भावर अँड भावेश पागी सिद्धेश गोटे भावेश पागी पाहायला मिळतील. मॅचला होईल पहिला बॉल फुलटॉस बॉल मिस केलाय. अगदी आपण पाहिलं तर मग डाव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल होता.
आणि तो केला आहे मिस, परंतु वाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. धाव फलकावरती धाव जोडली गेली ती एक. 18 चेंडूमध्ये जवळजवळ 34 धावा बनवायच्या आहेत विजयाकरता. हर्षल ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा असणार आहे वाईट. वारंवार या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 चेंडू हे वाईटच्या स्वरूपामध्ये फेकलेत. भावेश पागी जो एक आधारस्तंभ आहे, हा एक विरास्फोट वाकीपाडा टीमचा. नेहमीच सातत्याने त्याची गोलंदाजी ही प्रभावित असते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकालमध्ये चेंडूच्या हाताळणी. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण पाहिली. इथून धावफलक पोहोचले गेले 4च्या घरामध्ये. 4 धावा ऑन द स्कोरबोर्ड. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी करण्याचे प्रयत्न करतायत. सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिले तर मग चुकीच्या दिशेने फेकले गेले, त्याच्यावरती अतिरिक्त धावा निश्चितच आपण पाहिल्या. त्याच्यानंतर एक लिगल चेंडू पाहिला, त्याच्यावरती 2 धावा. या 2 धावेने धावफलक पोचले गेले 4च्या घरामध्ये. 34 धावा बनवायच्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 4 धावा तर आलेत धावफलकावरती. लेन अँड लाईन योग्य ती मेंटेन करावी लागेल मैदानाच्या दिशेने. परंतु हर्षल पुन्हा एकदा सज्ज आहे. जो मारण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पुढील बॉल. बॅटची हलकीशी स्निक लागली गेली. काम तमाम परतावं लागले हर्षलला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न. हलकीशी स्निक लागली आणि ऑड बिहेनच्या स्वरूपामध्ये फलंदाज हर्षल वावर मात्र बाद झालेत, आउट. धन्यवाद इज थँक्यू सो मच. आज निश्चितच थोडासा वेळ आम्ही देखील वाचवणार आहोत. तुषार शंकर लोखंडे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होतोय नंबर 3 या क्रमांकावरती. सुरुवातीला आपण हर्षल भावर याला पाहिलं होतं, परंतु सुरुवात थोडीशी आपण पाहिली तर मग खटखट झाली आहे आणि निश्चितच स्ट्रगल करत होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॅटची हलकीशी स्निक लागली गेली आणि झेलच्या सर्वमध्ये बाद झाले. तुषार आलेत. तुषार लोखंडे सॉफ्टहँडने यावेळेस खेळलेत. ऑन साईडला शॉर्ट्स कर्लिंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मात्र इथून कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचला जाईल 5 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग सिद्धेश घुटे तो एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे साई कृपा बोलिन्स संघाचा. बोलिन्स दिवलईपाडा इथून मात्र ही टीम बिलॉंग करते. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये निश्चितच आपण साई कृपा बोलिन संघ देखील पाहिला होता. साईनाथ भावर यांचा तो संघ आणि ते देखील आज या टायगर ट्रॉफी मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. सुंदर स्ट्रोक, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. बॅक टू द बॉलर, सुंदर क्षेत्ररक्षण. हा देखील चेंडू येईल डॉट. चेंडू फेकून झालेत या षटकातील 5 धाव फलकावरती. धावा देखील आहेत 5. सुरुवातीचे चेंडू आपण पाहिले तर अवांतर फेकले होते, त्याच कारणास्तव धाव फलकावरती धावा 5 आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु
बॅटच्या साहाय्याने अजूनपर्यंत योग्य त्या धावा आल्या नाहीत. समोरच्या दिशेने चेंडूला मात्र खेळण्याची मानसिकता पाहायला मिळाली आहे. सिद्धेश घुटे याच्याकडनं एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 6 आकड्यांवरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जिंकण्याकरता अजूनही धावा हव्या आहेत साई कृपा बोलिंग संघाला. 28 धावा अजूनही 14ची सरासरी ही मेंटेन ठेवावं लागेल. इथून मोठे फटके मात्र खेळावे लागतील सिद्धेश घुटे या खेळाडूला. सिद्धेशला साथ देण्याकरता तुषार लोखंडे देखील आलेत नंबर 3 या क्रमांकावरती. परंतु यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश मोरे, जोफ्रा आर्चर या नावाने निश्चितच त्यांना ओळखलं जातं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. एक काळ असा होता की निश्चितच अगदी जोफ्रा आर्चरच्या स्टाईलनं त्यांची हेअरस्टाईल देखील आपण पाहिली होती आणि अक्षरशः त्याच्याप्रमाणे त्याची गोलंदाजी देखील प्रभावित करणारी राहिली आहे. बेस बॉलरचा किताब देखील त्याने मिळवलाय आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. इन कटर, आउट कटर, बाउन्सर, त्याच्यानंतर यॉर्कर अशा प्रकारच्या लेंथ आहेत त्याच्याकडे आणि त्याचा योग्य तो वापर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करतोय रुपेश. पहिला बॉल धीम्या गतीने फेकलाय. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. हे मागच म्हटलंय कारण रुपेशकडे ते व्हेरिएशन आहे. तो सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यांवरती निश्चित आपली लेंथ आहे तो जरूर फेकतो मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू डॉट आलाय म्हणजे आत्मविश्वास थोडासा आहे ना तो वर येताना पाहायला मिळालाय रुपेश मोरेचा. धीम्या गतीने प्रोटेक्शन आहे. डीप फाईन लेगला पकडला जाईल झेल आणि समाप्त होत सिद्धेश घुटे ह्या खेळाडूचा खेळ आउट. डाव्या हाताचा बॅटर अनिकेत दुबळे आलेत त्याच्या दिशेने. हा एक जबरदस्त हा देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे अनिकेत दुबळे. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असंच म्हणायला लागेल कारण बॉलच्या मिनिट मध्ये आले नव्हते आणि फटक्याची योग्य ते निवड पाहायला मिळाली नव्हती. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला जर मोठा फटका खेळायचा असेल तर बॉलच्या मिनिट मध्ये येऊन निश्चितच तुम्हाला मोठी स्ट्रोक खेळावे लागतील. रुपेश मोरेचा पुढील बॉल. यावेळेस बॉल ओव्हर पिच होता परंतु हलकीशी इनर रेष लागली गेली. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. अगर आपको बड़ा लेग से का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट खेलने पड़ेंगे. तुषार लोखंडे निश्चितच अगदी कमी वयामध्ये तुषारनं देखील क्रिकेटच्या पटलावरती आपलं पदार्पण केले आणि आज खऱ्या अर्थानं निश्चितच एक चांगला ओपनर खेळाडू आहे. परंतु यावेळेस त्याला मात्र नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाठवले. जास्तीत जास्त गॅप मध्ये स्टोक खेळण्याकरता तो प्रसिद्ध आहे साईकृपा बॉलिंग टीम च्या माध्यमातून. ओ सुंदर शतरक्षण, चेंडूची फेकी खराब. जे कमावलं होतं ना रुपेश मोरेनं ते गमावलंय. निश्चितच पंचांचा इशारा आलाय 6 धावेंचा. 2 धावा पूर्ण केल्या होत्या परंतु बॅकअप चुकला आणि चेंडू अगदी निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. त्याच कारणास्तव या चेंडूवरती 6 धावा आहेत त्या निश्चितच
धाव फलकावरती अधोरेखित केला जातील आणि धाव फलक पोचला जाईल ते म्हणजेच 13 आकड्यांवरती. चेंडू शिल्लक असणार आहेत यापुढे 7 आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्या अजून सुद्धा धावांची गरज आहे ती म्हणजेच 21 अजून सुद्धा हव्यात. 7 चेंडू 21 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. तुषार होते ऑन स्ट्राईक वरती. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील जिंकण्याकरता 21 ची गरज. इथून जो खेळ आहे ना थोडा पुढे नेण्याकरता आणखी काही प्रयत्न करावे लागतील. अनिकेत दुबळे आला कारण तो आता मात्र ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. कारण सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. इथून एक मोठा संघर्ष मोठी फाईट द्यावी लागेल 21 धावा बनवण्याकरता. डबले आलेत नंबर 3 या क्रमांकावरती बॉलिंग करण्याकरता. डबळे निश्चितच कृष्णा सातपुते यांचे फॅन आहेत आणि निश्चितच त्यांच्या खेळासारखा खेळ मात्र निश्चितच रवी डबळेच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय अनेकदा. रवी डबळे एकविरा स्फोट वाकीपाडा टीमचा हा कृष्णा सातपुते आपल्याला पाहायला मिळेल. मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता हवेमध्ये स्ट्रोक आपल्याला पाहायला जरूर मिळालाय. ऐनवेळी चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू निघून गेला सीमा रेषा पलीकडे. 4 धावा करता मोक्याच्या क्षणी आलेला हा दर्जेदार स्ट्रोक चौकार 4. हरीश हरीश पाच चेंडू जिंकण्याकरता अजून सुद्धा 17 धावांची आवश्यकता. हो यावेळेस काय घडलंय काय बिघडलंय तर बॅटची हलकीसी लिडिंग एज काम तमाम परतावं लागेल. अनिकेत दुबली या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचे प्रयत्न फलंदाज अशोक दुबळीश आपल्याला पाहायला मिळेल. इथून 1 धाव जी आहे ती पूर्ण केली आहे आणि रोखले गेले 1 या धावसंख्येवरती. असं वाटलं होतं की 34 धावा सहजपणे 3 ओव्हर मध्ये पूर्ण केल्या जातील परंतु कठीण झाले. आता मात्र 3 चेंडू 16 ची गरज आहे. 3 चेंडू 16 धावा इथून मात्र पूर्ण करावे लागतील. अजून सुद्धा मॅच जो आहे तो बॅलन्सिंग आहे परंतु त्याच्याकरता हवाई हल्ले हवाई स्ट्रोक विमानाने प्रवास करावा लागेल. रवी डवळे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. रवी डवळेचा पुढील बॉल. हो हो यावेळेस आपण पाहिलाय तर चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून सुद्धा जिवंतपणा आपल्याला हा मॅच मध्ये पाहायला मिळालाय. तुषार लोखंडे करतोय प्रयत्न.
यावेळेस निश्चितच प्रयत्नांना यश मिळाले, परंतु अजून सुद्धा काही थोडे प्रयत्न कमी आहेत, ते देखील पूर्ण करावे लागतील. दोन चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरिता 12 धावा. दोन चेंडू 12 धावा. निश्चितच या ठिकाणी आमचे पाहुणे रजा घेताना पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पाहुण्यांची उपस्थिती लाभणार आहे टायगर ट्रॉफी साठी. चला घाई करायची आहे कारण भरपूर वेळ झालेला आहे. वैभव थोडं घाई करायचे प्लीज, खूप लेट झालंय. आपण ताकीद द्या, याच्या पुढे फक्त आपण 10 मिनिटं देणार आहोत दोन्ही षटकांकरता. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर स्ट्रोक आहे फाईन लेगच्या दिशेने, परंतु चेंडू आपण पाहिला तर निघून गेला 4 धावांकरता. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. मोठा स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे 6 धावांकरता. ही आहे तुषार लोखंडाची खासियत. प्रयत्न खूप चांगले राहिले, परंतु अक्षरशः 2 धावाने पराभूत व्हावं लागलं. अक्षरशः शेवटपर्यंत जो लढा आहे ना तो योग्य अगदी दिला होता, परंतु 2 धाव्याने पराभूत व्हावं लागलं. ते म्हणजेच साई कृपा स्फोट बोलिंग संघाला. हार्डक साई कृपा स्फोट बोलिंग संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्फोट वाकीपाडा. चला वाकीपाडा टीमचा कर्णधार प्लीज तुम्ही टॉस साठी यायचा आहे, बाकीच्यांनी हँडशेक करण्यासाठी जा. वाकीपाडा टीमचा संघ नाही, टॉस साठी या. कुणाल मडके थोडीशी घाई करा. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आई चिन्मय स्फोट कॅसर वडवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई एकविरा स्फोट वाकीपाडा या दोन संघामध्ये.